67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात. लाडकी बहीण योजना अखेर लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता मुहूर्त लागला असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा आता जाहीर करण्यामध्ये आलेला आहे. सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. लाडक्या बहिणींना देखील हप्त्याची प्रतीक्षा होती, त्यानुसार लाडक्या बहिणींची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता 1,500 रुपये नव्हे तर 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि हप्ता वाटप करण्यासाठी आता मुहूर्त देखील या ठिकाणी लागला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही. टाइम्स नाऊ मराठी या लोकप्रिय म्हणजेच की वेबसाईटची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि तीच आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्या संदर्भातील आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला. राज्यातील साधारणतः 2,10,00,000 लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप करण्यासाठी आता मुहूर्त लागला असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही, कारण की जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली आहे. सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देणारा आणि खुश करणारा निर्णय हा घेण्यामध्ये आला असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये नव्हे तर या ठिकाणी 3,000 रुपये जमा होणार आहेत. यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता 1,500 रुपयांचा आणि सप्टेंबर महिन्याचा देखील 15वा हप्ता 1,500 रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्तामध्ये म्हणजेच की या वेबसाईटवरती ही बातमी समोर आली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सविस्तर बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेमकी हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सविस्तर बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला. आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट 3,000 रुपये जमा होणार. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता लक्षपूर्वक पाहत चला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना
दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत आहे. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देण्यामध्ये आलेला होता आणि आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता नेमका कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लाडक्या बहिणींना देखील ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यासंदर्भातील आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आता लक्षपूर्वक पाहत चला. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले असून आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न देखील या ठिकाणी आता वारंवार उपस्थित केला जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं मुख्य कारण कोणतं आहे तर ऑगस्ट महिना संपत आला असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता वारंवार उपस्थित केला जात आहे आणि त्याच संदर्भातील महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1,500 आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा प्रकारे दोन हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचे एक वृत्त या ठिकाणी समोर आलं आहे. लक्षपूर्वक पाहत चला. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे किती 3,000 रुपये एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याचे एक वृत्त म्हणजेच की एक बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता नेमका हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये कधी जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या अखेरीस किंवा सणासुदीच्या मुहूर्तावरती हप्त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे आता गणेश उत्सव काळामध्ये म्हणजेच की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि फक्त 1,500 रुपये नव्हे तर 3,000 रुपये जमा होतील अशी बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये वाचून सांगत आहे. लक्षपूर्वक पाहत चला. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता. लाडक्या बहिणींना दर महिन्याच्या अखेरीस किंवा सणासुदीच्या मुहूर्तावरती हप्त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे आता गणेश उत्सवामध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती किंवा गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये म्हणजेच की 3,000 रुपयांचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच की आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि एक हप्ता नाही तर 2 हप्ते म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा होण्यासाठी आता काहीच वेळ लागणार नाही कारण की ऑगस्ट महिना देखील या ठिकाणी संपत आला असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्रितरित्या जमा होण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. लक्षपूर्वक पाहत चला. सणासुदीच्या मुहूर्तावरती हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती किंवा गौरी आगमनाच्या दिवशी ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारची बातमी या ठिकाणी आपण पाहिली आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट देण्याचे या ठिकाणी ठरवलं आहे। आता लाडकी बहीण योजना तर सुरूच आहे आणि यामध्ये म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये आता लवकरच या ठिकाणी वाढ करण्यामध्ये येणार असल्याची देखील या ठिकाणी बातमी समोर आली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यामध्ये येत असतात, मात्र यामध्ये आता वाढ करण्यामध्ये येणार असून आता लवकरच लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे। मात्र या संदर्भामध्ये अधिकृतपणे अजूनही घोषणा झाली नाही। मात्र सध्या तरी समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।